कॅनडा, सायप्रस आणि क्रोएशिया या देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले. भारत आणि क्रोएशियामध्ये 4 करारांवरही स्वाक्षऱ्या. शांततेचे उपाय युद्धभूमीवर शोधता येत नाहीत, त्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव व्यवहार्य मार्ग. पंतप्रधानांचं क्रोएशिया दौऱ्यात प्रतिपादन. विक्रमी 54 उच्च शिक्षण संस्थांच्या समावेशानं भारतानं QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीमध्ये गाठला नवा उच्चांक. IIT दिल्ली ठरली भारतातली सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था. इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांचं युद्धबंदीचं आवाहन. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची उद्या न्यूयॉर्कमध्ये तातडीची बैठक. संघर्षग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंधू अंतर्गत 110 विद्यार्थी भारतात परतले. प्रवाशांची सुरक्षितता आणि सुविधांमध्ये कुठलीही त्रुटी न ठेवण्याच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या विमान कंपन्या आणि विमानतळांना सूचना. राज्यातल्या विविध तुरुंगात असलेल्या विचाराधीन कैद्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी राबवलेल्या धोरणामुळे सुमारे 9,000 कैद्यांची सुटका. राज्यातल्या प्रकल्पांचं भूसंपादन नियोजित वेळेत पूर्ण करत प्रकल्पांना गती देण्याचे आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्यात प्रायोगिक आणि लोककलांचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी पु ल देशपांडे अकादमीमध्ये शाहीर साबळे यांच्या नावानं विशेष संशोधन केंद्र होणार सुरू. वन्यजीव अभ्यासक, लेखक, अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. खडकवासला आणि नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. परिसरातल्या गावांना सावधानतेचा इशारा. कोकणात सावित्री, जगबुडी आणि कुंडलिका नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. आणि मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज, तर पालघर, पुणे आणि नाशिकसाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मच्छीमारांनाही सावधानतेचा इशारा.